नवीन तवा, नवीन कढई आणली. म्हटलं चला मसाला डोसाच करूया. पहिला डोसा असूनही डोसा अजिबात खाली चिकटलेला नाही आहे. कढईची टेस्ट करायची होती. म्हटलं बघू कढईतही भाजी चिकटते का? तर आज आपण हा जो मस्त कुरकुरीत मसाला डोसा केला आहे, तो माझ्या नवीन इनेमल कोटिंगच्या कास्ट आयर्नच्या भांड्यांमध्ये केला आहे. इंडस व्हॅलीने नवीन इनेमल कोटिंगची कास्ट आयर्नची भांडी लॉन्च केली आहे. त्यातलीच मी कढई आणि हे डोसा तवा ही 2 भांडी घेतली आहेत. तुम्हाला मी कढई दाखवते. कढईला टेम्पर्ड ग्लासचं झाकण आहे आणि याला असं एक छान इनेमल कोटिंग असल्यामुळे एक तर पहिली गोष्ट म्हणजे याला सीझनिंग करावं लागत नाही. आणल्या ही भांडी आपल्याला लगेच वापरता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स झिरो आहे, कारण कुठलंही बिडाचं भांडं आपण वापरलं की त्याला वापरून झाल्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून ठेवावं लागतं, नाही तर मग भांडी गंजतात. पण आपल्याला ह्या भांड्यांना अजिबात तेल वगैरे लावावं लागत नाही. वापरून झालं की साबणाने स्वच्छ धुवून ठेवून दिली की अगदी अशीच्या अशी राहतात. भांडी छान जाड आहे, त्यामुळे सगळ्या बाजूने उष्णता सारखी लागते आणि बराच वेळ भांडंही गरम राहतं. ही भांडी आपण गॅसवर आणि इंडक्शनवरतीही वापरू शकतो. आता ही कढई आपण तळण्यासाठी, काही परतायचं असेल त्यासाठी वापरू शकतो, भाजी करायला वापरू शकतो. तर कढई खूपच छान आहे. याला 2 असे लाकडाचे हँडल आहेत, त्यामुळे आपल्याला उचलायलाही अगदी सोपं जातं. तुम्हाला मी तवा दाखवते. तवाही खूप छान आहे, मोठी साईज आहे. याला असं वुडनचं हँडल आहे, त्यामुळे पटकन हँडल गरम होत नाही. इनामेल कोटिंग असल्यामुळे दिसायलाही छान दिसतात. तर आता आपण यावर डोसे आणि भाजी करून बघूया. तवा आणि कढई स्वच्छ धुवून घेतली. स्टीलचं स्क्रबर न वापरता असं प्लास्टिकचं स्क्रबर वापरायचं. आधी कढईत भाजी करून बघते. तेलामध्ये मोहरी, जिरं, उडदाची डाळ, चण्याची डाळ घालून परतून घेतलेलं आहे. थोडं हिंग घातलं आहे. 1 चमचाभर आल्याचे तुकडे घातले आहेत. 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. कढीपत्ता घातला आहे आणि मस्त खमंग फोडणी तयार झाली. यामध्ये 2 कांदे उभे चिरून घातले आहेत. कांदे थोडे मऊ झाले की यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलं, थोडी हळद घातली आणि यावर झाकण ठेवून टोमॅटो शिजू दिला. टोमॅटो छान मऊ झाला की यामध्ये उकडलेले 4 बटाटे घातले. छान मिक्स करून बटाटे थोडे मॅश करून घेतले, कारण आपल्याला मसाला डोस्यासाठी थोडी मऊसर भाजी हवी आहे. भाजी थोडी ओलसर करून घेण्यासाठी यामध्ये मी पाव वाटी पाणी घातलं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. वरून थोडी कोथिंबीर घालून घेते. तर इथे आपली भाजी तयार आहे. कढईला भाजी अजिबात लागली नाही, म्हणजे कढई खरंच छान आहे. आता आपण डोसे करायला घेऊया. तव्यावर मी थोडं तेल स्प्रे करून घेतलं आहे, पसरवून घेते आणि यावर 1 पळीभर पीठ घालून हलक्या हाताने पसरवून घेऊया. या तव्यावर फक्तच डोसे न करता आपण ऑमलेट, पराठे, धिरडं, थालीपीठ काहीही करू शकतो. कढईने 1 चमचाभर तेल घालते आणि एका बाजूने डोसा व्यवस्थित होऊ देऊया. अरे वा, पहिला डोसा असूनही अगदी छान सुटला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय. तर तुम्ही बघू शकता डोसा अगदी मस्त झालेला आहे. तर कढई आणि तवा दोन्ही छान आहे. या दोघांपैकी तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इंडस व्हॅलीची लिंक मी बायोमध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक पाठवते.